हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्साडेसिमल सिस्टीम पाहिली होती. डिग्री मेजर्स म्हणजे एखाद्या अँगलला आपण डिग्रीमध्ये मेजर करू शकतो. म्हणजे आपल्याला कसं डिग्रीमध्ये मेजर करता येते ते पाहिलं होतं आपण. तर डिग्रीमध्ये मेजर कसा करता येईल? तर आता एकूण 3 सिस्टीम्स आहेत. एक सिस्टीम आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेली आहे, ती होती सेक्साडेसिमल सिस्टीम. कुठली होती? सेक्साडेसिमल सिस्टीम. तर दॅट सिस्टीम इज अ मेजर इन डिग्री. तर एक एक्झाम्पल पाहू आपण. कन्वर्ट 36.465 डिग्री इंटू डिग्री मिनिट अँड सेकंद. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे? हे जे अँगल दिलेलं आहे 36.465 डिग्री, ह्या अँगलचं म्हणजे ह्या अँगलला कन्वर्ट करायचे आहे. कशा फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट करणार आहात? डिग्रीमध्ये, मिनिटमध्ये आणि सेकंदमध्ये. आता पहा, जर समजा 1 डिग्रीपेक्षा जर समजा कमी येत असेल म्हणजे काय? समजा एक्झाम्पलमध्ये 0.97 हे डिग्री आहे. 0.97 डिग्री आहे. तर हे 1 पेक्षा काय आहे? कमी आहे, फ्रॅक्शनमध्ये आहे. ओके, 1 पेक्षा काय आहे? कमी आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागतंय? जे 1 पेक्षा कमी आहे त्याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं? तुम्हाला मिनिटमध्ये करायचे आहे. जर 0.97 डिग्री असेल तर 0.97 डिग्रीचं मिनिटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय करायचे आहे? हे जे 36.465 डिग्रीचं कन्वर्ट कशामध्ये करायचं? मला डिग्री, मिनिट अँड सेकंदमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचे आहे. तर डिग्री, मिनिट अँड सेकंदमध्ये त्याचं काय करायचं आहे? कन्व्हर्जन करायचं आहे. तर आपण लास्ट ह्याच्यामध्ये पाहिलं होतं 1 डिग्री मीन्स 60 मिनिट अँड 1 मिनिट मीन्स 60 सेकंद. जर समजा मला डिग्रीचं कन्वर्ट मिनिटात जर करायचं असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागतंय? 60 मल्टिप्लाय करावं लागतंय. कशाला? त्या डिग्रीला. तर त्या डिग्रीचं कन्वर्ट कशामध्ये होईल? त्या डिग्रीचं कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? त्या डिग्रीचं कन्वर्ट मिनिटात होईल. जसं मिनिट असतील तर मिनिटाचं कन्वर्ट सेकंदमध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 60 मल्टिप्लाय करावं लागेल. कशाला? ह्या मिनिटला. तर त्या मिनिटाचं कन्वर्ट कशामध्ये होईल? सेकंदामध्ये होईल. तर आपल्याला इथं पाहायचं आहे की कसं कन्व्हर्जन आपल्याला करता येते ते पाहूत आपण. तर फर्स्ट हे जे डिग्री आहे हे डिग्री पहा, हे 36.465 हे डिग्री आहे. ह्या डिग्रीचं कन्वर्ट मला कशामध्ये करायचे आहे? याचं कन्वर्ट जे आहे मला डिग्री, मिनिट आणि सेकंदमध्ये आले पाहिजे. डिग्री, मिनिट आणि सेकंदमध्ये कसं कन्वर्ट करता येते ते पहा. तर फर्स्ट ह्याला मी असं लिहू शकतो 36 डिग्री प्लस 0.465 हे झालं डिग्री. ओके, आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं? जर समजा 1 डिग्रीपेक्षा जर समजा कमी असेल तर त्याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं? मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. इथं मला सांगा, इथं जे 36.465 डिग्रीमध्ये होतं त्याला मी सेपरेट केलं 36 डिग्री प्लस 0.465 डिग्री. म्हणजे आता हे जी डिग्री आहे हे 1 डिग्रीपेक्षा हे काय? कमी आहे. कमी आहे म्हणजे हे फ्रॅक्शनमध्ये आहे. हे जी डिग्री आहे ही कशामध्ये आहे? फ्रॅक्शनमध्ये आहे. म्हणून ह्या फ्रॅक्शन डिग्रीला मी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? मिनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? मी मिनिटमध्ये कन्वर्ट करू शकतो. तिथं पहा, हे 36 डिग्री कॉमा दिलं तर चालतं किंवा तुम्ही अँड लिहा. इथं मी पहा, हे 0.465 इंटू 60 हे डिग्रीचं कन्वर्ट कशामध्ये होईल? मिनिटात होईल. ओके, जर समजा डिग्रीचं कन्व्हर्जन तुम्हाला जर मिनिटामध्ये करायचं असेल तर त्या डिग्रीला काय करावं लागतं? तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं. कशानं? 60. तर ते कशामध्ये कन्वर्ट होईल? मिनिटामध्ये कन्वर्ट होईल.
60 मल्टिप्लाय काय केलं आपण, कारण 1 डिग्री म्हणजे किती असणार आहे, 60 मिनिट असणार आहे. म्हणून डिग्रीचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला 60 काय करावं लागतंय, मल्टिप्लाय करावं लागतंय. ओके, इथं तुम्ही अँड लिहा, इथं 36 अँड 0 पॉईंट दिस मीन्स 36 डिग्री अँड त्याचं मल्टिप्लिकेशन करा. ह्याचं मल्टिप्लिकेशन होईल काय होईल पहा, हे 6 5 जा 30, 30ला 0 येईल, रिमाइंडर 3 आलं, 6 6 जा 36 प्लस 3 हे 39 होईल, 39ला 9 येईल, रिमाइंडर 3 येईल, तर 6 4 जा 24 प्लस 3 हे 27 होईल. इथं जे 0 आहे, इथे एक 0 ऑलरेडी आहे, तिचं पॉईंट कसं येईल मग 3 डिजिट नंतर 1 2 3, म्हणजे इथं पॉईंट येऊ शकतो, असा पॉईंट येऊ शकतो. ओके, तर हे झालं मिनिट. ओके, तर 36 डिग्री अँड इथं पहा हे 27 मी बाजूला काढलं तर 27 मिनिट अँड इथं 0.9 हे पण काय आहे, मिनिट आहे. ओके, तिथं तुम्ही प्लस लिहू शकतात असं, हे 27 मिनिट प्लस 0.9 मिनिट. ओके, तर मग आता 9 याचं काय करायचं मला, हे 36 डिग्री अँड इथं काय येईल पहा, हे 27 मिनिट अँड हे 0.9 जे आहे हे मिनिटामध्ये आहे, तर 1 मिनिटापेक्षा कमी आहे, मी त्याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं मला, सेकंदामध्ये करायचं आहे. मिनिटाचं कन्वर्ट सेकंदामध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, 60 हे मल्टिप्लाय करावं लागते. ओके, तर कन्वर्ट कशामध्ये होईल, ते मिनिटामध्ये होईल. म्हणजे आलं काय आपलं, हे 36 डिग्री 27 मिनिट आणि ह्याचं जे 9 6 जा 54 येते, बरोबर आहे, ते 54 सेकंद. तर आपल्याला काय म्हणलं होतं इथं, कन्वर्ट दिस 36.465 डिग्री इंटू डिग्री मिनिट अँड सेकंद. तर हे जे ह्या अँगलचं कन्व्हर्जन करायचं होतं कशामध्ये, डिग्रीमध्ये, मिनिटामध्ये आणि सेकंदमध्ये. तर आपण कन्व्हर्जन केलेलं आहे, त्याचं जे आन्सर आहे तिथं ते आलेलं आहे 36 डिग्री 27 मिनिट अँड 54 सेकंद. तर आता ह्या सिस्टीममध्ये हे जे हेक्साडेसिमल सिस्टीम जी आहे डिग्री मेजर, तर ह्या सिस्टीममध्ये आपल्याला जे कॅल्क्युलेशन करण्यासाठी डिफिकल्ट होत आहे, बरोबर आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय होत आहे, डिफिकल्ट होत आहे. तर डिफिकल्ट आपल्याला इझी वेनं कसं सॉल्व करू शकतो मग, म्हणजे दुसरी जी मेथड्स आहे ही अस्तित्वात कशामुळे आली, कारण आपल्याला इथं एखाद्या डिग्रीचं कन्व्हर्जन मिनिटात करायचं आपल्याला, किंवा मिनिटाचं कन्व्हर्जन कशात, सेकंदात करायचे आहे. तर त्यावेळेस आपल्याला इथं काय होलेलं आहे, 60 काय करावं लागलं, आपला मल्टिप्लाय करावं लागलं, बरोबर आहे. तर 60च्या जर समजा 60च्या ह्याच्यामध्ये जर 100 असलं असतं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं हे सोपं गेलं असतं, बरोबर आहे. जर एक्झाम्पलमध्ये म्हणलात तुम्ही, जर समजा सेम क्वेश्चन मी घेतला, तर सेम क्वेश्चन म्हणजे कसा घेतला, हे कन्वर्ट हे मीटरमध्ये आहे, समजा हे मीटरमध्ये आहे, तर आपला मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर कसं करू शकतो मग, म्हणजे कन्वर्ट हे एक्झाम्पल पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इंटू 60 करणं हे डिफिकल्ट होईल. जर तुम्ही इंटू 100 जर करत गेलात तर तुम्ही ते कॅल्क्युलेशन जे आहे ते इझी होऊ शकतं आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पहा, कन्वर्ट हे काय आहे, कन्वर्ट ह्यालाच कन्वर्ट करू आपण, हे कन्वर्ट 36.465 हे मीटर, हे काय मीटर आहे, इंटू तुम्हाला काय करायचे आहे, मीटर सेंटीमीटर अँड काय आहे, मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे आपण कशामुळे केलं तर हे कन्व्हर्जन जे आहे हे कसं सोपं जातं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. ओके, त्याच्यामुळे ते सोपं जाऊ शकतं आहे. मग ते पहा बघा कसं होईल, ते 36.1465 हे मीटर इज इक्वल टू, ह्याचं कन्व्हर्जन मी कसं करू शकतो मग, हे 36
मीटर प्लस इथं काय करू शकतो 0.465 हे मीटर. ओके, तर हे 36 मीटर. त्याला या मीटरचं कन्वर्ट मला कशामध्ये करायचे आहे, सेंटीमीटरमध्ये करायचं. समजा मीटरचं कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, मला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. तर कसं तर कसं करता येईल आपला 0.465 इंटू 100, 0.465 इंटू काय 100 इंटू 100. तर हे कशामध्ये होईल, मग हे होईल सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर. तर याचं मल्टिप्लिकेशन करा मग. तरी कसं येईल मध्ये 36 मीटर. इथं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी सिंपल होईल, म्हणजे 46.05 46.5 हे सेंटीमीटर येईल. ह्याचं मल्टिप्लिकेशन सेंटीमीटर येईल. तर हे आता 36 मीटर, हे 46 सेंटीमीटर, आणि 0.5ला काय केलं आपण 0.5 इंटू 10 हे मिलीमीटर. ओके, तर हे काय होईल मग ते 36 मीटर, हे 46 सेंटीमीटर, 0.5 म्हणजे काय येणार ते 5 मिलीमीटर येईल. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या ह्याला आपला एक्सप्रेस करायचे आहे, तर त्याला जर समजा आपण मल्टिप्लिकेशन 100च्या ह्याच्यामध्ये जर करत गेलो, समजा 100च्या फॉर्ममध्ये, तर ते काय होईल, ते जे सिम्प्लिफिकेशन आहे, जे मल्टिप्लिकेशन आहे, ते मल्टिप्लिकेशन काय होऊ शकते, इझी होऊ शकते. तर हा जो एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्या ह्याचं नाही, एक्झाम्पल डिग्रीचं वगैरे. ओके, ते एक्झाम्पल तुम्हाला जस्ट मी एखादं कन्व्हर्जन आहे, समजा मीटरचं कन्व्हर्जन आहे, तर आपण मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. तर मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्ही इथं कशाचा यूज केलात, 100चं मल्टिप्लिकेशन केलात. 100चं का केलात, कारण 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर. जर मीटरचं कन्वर्ट तुम्हाला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल, तर तुम्ही कशानं मल्टिप्लाय करतात, 100नं मल्टिप्लाय करतात. ज्यावेळेस तुम्ही 100नं मल्टिप्लाय करचाल, त्याचा कन्वर्ट कशामध्ये होतं आहे, सेंटीमीटरमध्ये होतं आहे. तर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर मला सांगा, एखादा जर आपला 0.465ला 60नं मल्टिप्लाय केलं आणि 0.465ला 100नं मल्टिप्लाय केलं, तर इझी कुठलं मल्टिप्लिकेशन होऊ शकते, जर तुम्ही 100नं मल्टिप्लाय केलात तर ते काय होऊ शकते, इझी होऊ शकते. म्हणून जी सेकंड मेथड जी आलेली आहे, ती सेकंड मेथड जी आहे ती ह्याच बेसिसवर आहे. म्हणजे 100नं मल्टिप्लाय करता येते का ते पाहण्यासाठी ही सेकंड मेथड अस्तित्वात आलेली आहे. ती सेकंड मेथड कोणी आणली, तर फ्रेंचने आणली. जे फ्रेंच सिस्टीम आपण त्याला म्हणतो, तिनं आणलेली आहे. तर ती कुठली मेथड आहे ते आपण त्याचा डिटेल आपण पाहू शकतो. त्याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट आणखी रिपीट करूया आपण त्या डिग्रीचा. जर तुम्हाला मी 1 कंप्लीट रोटेशनमध्ये सांगितलं होतं, ओके, 1 कंप्लीट रोटेशनमध्ये सांगितलं होतं. आता तुम्हाला 90 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की 1 डिग्री म्हणजे काय आहे. ओके, शॉर्टमध्ये सांगतो. ओके, तिथंच आपण हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा राईट डाऊन करत जा. ओके, तर ते कसं आहे ते पाहूत आपण. म्हणजे सेकंड आपल्याला तर आपण आत्ता काय पाहिलेलं आहे, जे सिस्टीम पाहिली आपण हेक्साडेसिमल सिस्टीम, त्याच्यावर आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ते एक्झाम्पल होतं कन्वर्टचं. जे अँगल आहे डिग्रीमध्ये, तो जो अँगल आहे तो आपला कन्वर्ट करायचा होता डिग्री, मिनिट अँड सेकंडमध्ये.
तर ते त्याच्यावर आपण कन्व्हर्जन केल्याच्या नंतर आपल्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागत होतं, 60 मल्टिप्लिकेशन केलो आपण. दुसरं एक एक्झाम्पल घेतलं मी तुम्हाला मीटरचं, सेंटीमीटर आणि मिलीमीटरचं. त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय करत असताना म्हणजे मीटरचं कन्वर्ट सेंटीमीटरमध्ये करत असताना आपल्याला 100 मल्टिप्लाय करावं होतं, बरोबर आहे, 100. ओके. तर ते इझी होण्यासाठी ही सेकंड मेथड आलेली आहे, सेंटेसिमल ऑर फ्रेंच सिस्टीम. सेंटेसिमल ऑर फ्रेंच सिस्टीम म्हणजे कुठलं मेजर आहे ते, ग्रेड मेजर आहे. त्याच्या अगोदर आपण हे डिग्रीचंच आणखी एक मी तुम्हाला 1 कम्प्लीट रोटेशन घेऊन 1 डिग्री म्हणजे काय हे सांगितलं होतं. आता तुम्हाला मी राईट अँगल घेऊन 1 डिग्री म्हणजे काय ते थोडक्यात सांगणार आहे. ओके. तर थोडक्यामध्ये पहा इथं आता हा आहे राईट अँगल. ओके. राईट अँगल म्हणजे किती असणार आहे तो, इथं समजा मी ए घेतलं, इथं बी घेतलं, तर अँगल AOB हा किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 90 डिग्री. आता 90 डिग्री 1 राईट अँगल इज इक्वल टू काय, 90 डिग्री. तर 1 डिग्री मीन्स काय, आता 1 राईट अँगल इक्वल टू काय असणार ते, 90 डिग्री असणार आहे. 1 राईट अँगल इक्वल टू काय असणार आहे, 90 डिग्री. तर 1 डिग्री अँगल मीन्स काय, तिथं आपण 1 कम्प्लीट रोटेशनमध्ये पाहिलं होतं की 1 कम्प्लीट रोटेशनमध्ये काय पाहिलं होतं, 1 डिग्री मीन्स 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड ॲज 1 डिग्री असं पाहिलं होतं आपण. तिथं मी अँगल घेतलेला इथं 90 डिग्री. तिथं 90 डिग्री घेतल्याच्या नंतर 1 राईट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. तुम्ही काय करा, आता हे जे 90 डिग्री अँगल आहे ह्या 90 डिग्री अँगलचे काय करायचं तुम्हाला, 90 पार्ट तयार करायचे. 90 पार्ट्स. हे बा 1 पार्ट, हे 2 पार्ट, हे 3 4 5 6 7 हे असे 90 पार्ट तयार करायचे तुम्हाला. ओके. हे असे 90 पार्ट तयार करायचे तुम्हाला. तर जे 1 पार्ट आहे हे 1 पार्ट, ह्याच्या एका पार्टला काय म्हणतो आपण, डिग्री असं म्हणतो. एका पार्टला काय म्हणतो आपण, डिग्री म्हणतो. ओके. त्याच्या 1 पार्टला आपण काय म्हणत असतो, डिग्री म्हणत असतो. त्याच्या 1 पार्टला आपण काय म्हणत असतो, डिग्री म्हणत असतो. तर आता नेक्स्ट जो पाहायचा आपल्याला ते पाहायचं आपल्याला सेंटीसिमल ऑर फ्रेंच सिस्टीम. ते ग्रेडमध्ये पाहायचं आपल्याला. ओके. ते ग्रेडमध्ये कसं असणार आहे ते पाहूत आपण. ग्रेडमध्ये पहा तर फर्स्ट आपण सेम घेतलं, तर इथे एक राईट अँगल घेतला असा, हे 90 डिग्री आहे. ह्याला तुम्ही इथं अँगल कुठला घ्या, ओ हे बी घेतलं मी. जसं आपण तिथं 1 राईट अँगल इक्वल टू किती पार्ट तयार केले होते आपण, 90 पार्ट तयार केले होते. तिथं काय सांगते आपल्याला, इथं 1 राईट अँगल इज इक्वल टू काय करा, 100 पार्ट तयार करा म्हणले. 1 राईट अँगल इक्वल टू तर काय येतं मग, 100 ग्रेड्स. म्हणजे डिग्रीमध्ये किती राहील, 1 राईट अँगल मीन्स 90 डिग्री राहील. आणि ते ग्रेडमध्ये किती असणार आहे, 100 ग्रेड असणार आहे. म्हणजे जे राईट अँगल आहे ह्या राईट अँगलचे किती पार्ट तयार करायचे, तुम्हाला किती पार्ट तयार करायचे,
100 पार्ट तयार करायचे आहेत. किती? 100 पार्ट. हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, हे असे डायड सो ऑन. नंबर ऑफ पार्ट तयार करा. किती पार्ट तयार करा तुम्हाला? 100 पार्ट तयार करायचे. म्हणजे त्याच्या ईच पार्टला तुम्ही 1 ग्रेड असं म्हणू शकता. पहा, 1 राईट अँगल इक्वल टू काय केलं आपण? 1 राईट अँगल इक्वल टू 100 ग्रेड असते. बरोबर आहे. 1 राईट अँगल इक्वल टू किती असणार आहे? 100 ग्रेड. 1 राईट अँगल इक्वल टू किती असणार आहे ते? 100 ग्रेड. म्हणजे हे 100 ग्रेड असणार आहे. बरोबर आहे. 100 ग्रेड्स. 100 ग्रेड. तर 1 डिग्री किती ग्रेड राहील मग? 1 डिग्री मीन्स, लक्षात आलं? म्हणजे आपल्याला काय करायचं इथं, जसं आपण इथं 90 इक्वल पार्ट तयार केलं होतो हे डिग्रीमध्ये, म्हणजे 1 डिग्री, तसं इथं 1 ग्रेड म्हणजे किती असणार आहे ते? ह्या राईट अँगलचे तुम्हाला काय करायचे आहे? 100 इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. 100 इक्वल पार्ट. ईच पार्ट इज कॉल्ड एज काय? 1 ग्रेड. इज कॉल्ड एज काय? 1 ग्रेड. तर आता 1 ग्रेड, हे 1 ग्रेड म्हणजे काय असणार ते? 100 मिनिट असणार आहे. 1 ग्रेड इज इक्वल टू काय असणार ते? 100 मिनिट असणार. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण कॅल्क्युलेशन कसं असणार आहे? 100 इन टर्म्स ऑफ 100 असणार आहे. ओके. तर 1 राईट अँगल इक्वल टू किती असणार आहे? 100 ग्रेड. आणि 1 ग्रेड मीन्स काय? हे जे राईट अँगल आहे, ह्या राईट अँगलचे तुम्हाला काय करायचं आहे? 100 इक्वल पार्ट तयार करायचे आहे. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 ग्रेड. किती असतो मग ते? ईच पार्ट इज कॉल्ड ॲज काय? 1 ग्रेड. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज काय? 1 ग्रेड. आता 1 ग्रेड इक्वल टू किती असणार आहे? 100 मिनिट असणार आहे. 1 ग्रेड इक्वल टू किती असणार आहे? 100 मिनिट. तिथं आता मला 90 डिग्री, हे 90 डिग्री इक्वल टू हे किती असणार आहे? 100 ग्रेड असणार आहे. ओके. तर 1 डिग्री इक्वल टू हाऊ मच इन ग्रेड? 1 डिग्री इक्वल टू हाऊ मच इन ग्रेड? 1 ग्रेड इक्वल टू हाऊ मच इन डिग्री? तर कसं करता येईल आपला? बघ, ह्याला आपल्याला 90ने डिवाइड करावं लागेल. बरोबर आहे. हे 90ने ज्यावेळेस तुम्ही डिवाइड केलात त्यावेळेस 1 डिग्री इक्वल टू हे काय होऊ शकते? 100 डिवायडेड बाय हे 90 हे होईल ग्रेड. तर 1 डिग्री इक्वल टू हे काय होईल? 0 गेट कॅन्सल, म्हणजे 10/9 हे ग्रेडमध्ये. ओके. तर 1 डिग्री इक्वल टू काय असणार आहे मग? 10/9 ग्रेड असणार आहे. तर लक्षात आलं सगळ्यांना? 1 राईट अँगल इक्वल टू काय असणार आहे ते? 90 डिग्री. 1 राईट अँगल किती असतो? 90 डिग्रीचा असतो. 1 राईट अँगल इक्वल टू किती ग्रेड्स असतात? 100 ग्रेड्स. 1 ग्रेड मीन्स ह्या राईट अँगलचे 100 इक्वल पार्ट तयार करायचे. तुम्हाला काय करायचे आहे? 100 इक्वल पार्ट तयार करायचे आहे. तर त्या 100 इक्वल पार्ट तयार केल्याच्यानंतर जो ईच पार्ट आहे तो कितीचा असणार आहे? ईच पार्ट इज 1 ग्रेड. 1 राईट अँगल इक्वल टू 100 ग्रेड्स आणि 1 ग्रेड इक्वल टू 100 मिनिट. 1 ग्रेड इक्वल टू काय? 100 मिनिट. त्याचं जे काही युनिट आहे ते ग्रेड असं आहे. ह्याचं युनिट कसं आहे? ग्रेड. आता इथं आपण पाहिलं होतं आपलं 1 ग्रेड म्हणजे हाऊ मच 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मच इन ग्रेड. कसं करता येईल आपला? ह्याला 90ने मी डिवाइड केलं. 90ने डिवाइड केलं तर काय होईल? हे 90/90 म्हणजे 1 डिग्री येईल. इक्वल टू इकडे पण काय करा? 100/90 ग्रेड. तर 0 गेट कॅन्सल, 10/9 ग्रेड येईल. 1 डिग्री म्हणजेच काय? 10/9 ग्रेड आहे. तर इथं समजा इथं x डिग्री असेल, त्याला x डिग्रीला मला कन्वर्ट करायचे आहे. कशामध्ये? इन ग्रेडमध्ये. तर कन्वर्ट करण्यासाठी काय करणार तुम्ही? x म्हणजे 10x/9 हे 10x/ काय? 9 हे झालं ग्रेड. ओके. आता इथं तुम्हाला 1 ग्रेड आता इक्वल टू 100 आहे. समजा 100 ग्रेड इक्वल टू काय? हे 90 डिग्री असते. 1 राईट अँगल असतो. बरोबर आहे. ह्याला मला काय करायचं आता? 1 ग्रेड इक्वल टू करायचं. 1 ग्रेड मीन्स 100ने डिवाइड करायचं ऑन द बोथ साईड. तर 90 डिग्री 90/100
हे कशामध्ये येईल? डिग्रीमध्ये. तर 1 ग्रेड इक्वल टू, हे 1 ग्रेड इक्वल टू काय असणार आहे? हे जो गेट कॅन्सल मीन 9/10, हे कशामध्ये येईल? डिग्रीमध्ये येईल. तर मला एक्स ग्रेड करायची आहे. एक्स ग्रेड मला काय करायचं आहे? एक्स ग्रेड. एक्स ग्रेड म्हणजे काय येणार ते? हे 9x/10 हे कशामध्ये येईल? डिग्रीमध्ये येईल. म्हणजे ग्रेडचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्रीमध्ये जर करायचं असेल तर 9/10 त्याला काय करावं लागतं? मल्टिप्लाय करावं लागतं त्या ग्रेडला. तर त्याचं कन्वर्ट कशामध्ये होईल? डिग्रीमध्ये होईल. जर तुम्हाला डिग्रीचं कन्व्हर्जन जर ग्रेडमध्ये जर करायचं असेल, डिग्रीचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचे आहे? ग्रेडमध्ये. तर काय करावं लागेल? 10/9 तुम्हाला इथं मल्टिप्लाय करावं लागतं. 10/9 तुम्ही जर मल्टिप्लाय केलात तर ते कन्वर्ट होईल कशामध्ये? कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? ते ग्रेडमध्ये. आता एक एक्झाम्पल जर पाहिलं आपण, ते एक्झाम्पल आहे 81 डिग्रीचं कन्व्हर्जन करा इन ग्रेड्स. कन्वर्ट 81 डिग्री इंटू ग्रेड असं जर तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पलमध्ये. कन्वर्ट 81 डिग्री इंटू ग्रेड. तर हे 81 डिग्री इक्वल टू, डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? आपल्याला ग्रेडमध्ये करायचे आहे. डिग्रीचं कन्व्हर्जन ग्रेडमध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? हे 10 म्हणजे आपल्याला हे 81ला 81 इंटू काय करावं लागते? हे 10/9 हे कशामध्ये होईल? ग्रेडमध्ये होईल. 10/9 हे कशामध्ये होणार आहे? ग्रेडमध्ये. 9 × 9 9 9 जा 81. तर हे किती होईल? हे 90 ग्रेड होईल. हे किती होईल? 90 ग्रेड. म्हणजे 81 डिग्री म्हणजे ते ग्रेडमध्ये किती असणार आहे? 81 डिग्री म्हणजे ती ग्रेडमध्ये असणार आहे 90 डिग्री. सॉरी 81 डिग्रीमध्ये 81 आहे. 81 डिग्री तर ते ग्रेडमध्ये त्याचं कन्व्हर्जन किती झालेलं आहे? 90 ग्रेड झालेलं आहे. त्याचं कन्व्हर्जन किती झालेलं आहे? 90 ग्रेड. तर ही सेकंड सेंटीसिमल ऑर फ्रेंच सिस्टीम हे कशामध्ये आहे? ग्रेडमध्ये आहे. ही कशामध्ये आहे? ग्रेडमध्ये आहे. ओके. तर हे ग्रेडमध्ये सिस्टीम ही काय लिहिली आहे? म्हणजे ज्यावेळेस आपण 100 ज्यावेळेस मल्टिप्लाय करत असतो त्यावेळेस आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन हे इझी जाऊ शकते. ओके. हे कसं आलं? तर हे सिम्पल आहे. 1 राईट अँगल इज इक्वल टू किती असणार आहे? 1 राईट अँगल इज इक्वल टू किती असणार आहे? हे 100 ग्रेड असते. 1 राईट अँगल इज इक्वल टू 100 ग्रेड. त्याचं 1 ग्रेड इज इक्वल टू अगेन 100 मिनिट. म्हणजे ऑल इंटू 100 करायचं तुम्हाला. 1 राईट अँगल इज इक्वल टू 100 ग्रेड. 1 ग्रेड इज इक्वल टू 100 मिनिट. तर इथं आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. इथं कन्व्हर्जन काय केलं? 90 डिग्री इक्वल टू आपल्याला माहिती आहे हे 90 डिग्री इक्वल टू हे राईट अँगल आहे. 1 राईट अँगल बरोबर आहे. 90 डिग्री इक्वल टू हे राईट अँगल. हे राईट अँगल इज इक्वल टू 90 डिग्री इक्वल टू काय? 100 ग्रेड. इक्वल टू काय? 100 ग्रेड. तर हे असं कन्व्हर्जन आहे. तर ही सिस्टीम लक्षात आली. तर ह्या सिस्टीममध्ये आपल्याला जे आता ग्रेड सिस्टीम जरी आलेली आहे तर आपल्याला जी सवय लागलेली आहे ती डिग्री मेजरची लागलेली आहे. तर डिग्री तर हे काही आपल्याला तेवढी तितकी काही विशेष वाटली नाही म्हणून आपण काय केलं आता आणखी एक थर्ड सिस्टीम पाहिली. तर ते थर्ड सिस्टीम पण आपल्याला शिकायचं आहे. ती जी थर्ड सिस्टीम आहे ती आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मीन्स रेडियन मेजर. ते पण आपल्याला पाहायचं आहे. ते पण आपल्याला काय पाहायचं आहे. ओके.